यानंतर मी आपल्या क्लासची अशी मुलगी जिचं बोलणं रोखठोक शब्दानुशब्द मांडणारी, समोरच्याला तिचा शब्दानुशब्द पटवून देणारी अशीच म्हणजे आपल्या क्लासची श्वेता दीदी. तिला मी या मंचावर आमंत्रित करते. तिचा भाषणाचा विषय आहे माणूस. चला तर मग पाहूया. मित्रांनो, या निसर्गाच्या अलौकिक निर्मितीतून बहरलेल्या सृष्टीत सर्वात बुद्धिमान म्हटला म्हणजे आणि निव्वळ स्वार्थी म्हटला म्हणजे देखील माणूसच. मन, भावना, इच्छा, संवेदना आणि सहृदयता यांचा सुंदर मिलाप आणि स्वतःच्या मनपटलावर काम, क्रोध, लोभ, मध, मत्सर आणि अहंकार या षडरिपूंच्या लपंडावात गुरफटलेला हा मनुष्य या सुखसोयीच्या रेलचेलमध्ये फार स्वार्थी होत चाललाय. माणूस हरवत चाललाय. यावरतून कवयित्री बहिणाबाई म्हणतात, मानसा मानसा कधी होशील माणूस, या लोभासाठी झाला माणसाचा रेकारूस. या लोभानच माणसाचं हरण केलंय. नात्यातला असणारा ओला मात्र हा विसरून गेलाय. नाहीतर काय हो, स्वतःच्या जन्मदात्या माय बापाला वृद्ध आश्रमात सोडून मरण पावल्यानंतर फक्त प्रथा म्हणून फोटोवर हार चढवणं आणि पिक्चर घालणं आणि फक्त 2 थेंब अश्रू काढण्याला त्यांचं कर्तव्य समजत असतात. आणि निर्जीव अशा सोन्या नाण्याला मखमली डब्यात भरून कपाटात दडपत असतात. आणि सर्वात दुर्दैवी भाग म्हणजे की हाच माणूस मंदिर, मस्जिद, चर्च मध्ये जाऊन स्वतःच्या शुद्धीचे प्रमाणपत्र मिळवत असतात. किती स्वार्थी प्रवृत्तीचा आहे ना मनुष्य. जेव्हा झाडांची अमर्याद कत्तल केल्यामुळे जेव्हा ओझोनचा लेयर फाटू लागला आणि हा पृथ्वी नष्ट करणार आहे हे कळाल्यानंतर याने वृक्ष लावायला सुरुवात केली. वृक्षांची सावली प्रत्येकाला हवी असते, परंतु वृक्ष लावावीशी कुणाला वाटत नाही. त्याचप्रमाणे सून प्रत्येकाला हवी असते, परंतु मुलगी व्हावीशी कुणाला वाटत नाही. यशस्वी व्हावं प्रत्येकाला वाटतं, परंतु मेहनत करावीशी कुणाला वाटत नाही. त्याचप्रमाणे गगन भरारी घ्यावंसं प्रत्येकाला वाटतं, परंतु पडावंसं कुणाला वाटत नाही. पडावंसं, खचून जाणं, पडणं, अयशस्वी होणं, डगमगणं या शब्दांमागे ना फार मोठा इतिहास आहे. रामायण महाभारत म्हटलं तरी देखील काही हरकत नाही. कारण या स्वार्थी माणसानं या शब्दांना इतकं वर्चस्व प्रदान केलं आहे ना की एखादा व्यक्ती या सगळ्या गरड अडकला की त्याला निघणं मात्र मुश्किल. त्याला इतके टोमणे खाऊ घालता जणू पंचपक्वानांचा भोगच. पण मला जर कोणी माझं वैयक्तिक मत विचारलं तर मी अगदी स्पष्ट आणि बिनधास्त सांगेन की डगमगणं आणि स्थिरावणं हा जीवनाचाच भाग आहे. मग त्यात कसली लाज आहे? अरे मीच नाही, तू देखील पडला आहे, तो सुद्धा पडला आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्टी पडत असतात. मान पडतो, सन्मान पडतो, मुलांच्या एका चुकीमुळे संपूर्ण खानदान पडतं आणि अभिमानाचं पडणं तर तळेच आहे. मग त्यात कसला भय आहे? अरे बाबा, सकाळी दड पडते, दुपारी ऊन पडतं, संध्याकाळी सावली पडते. पडणं जीवनाचं कर्म आहे. मग त्यात कसली शर्म आहे? जाता जाता फक्त एवढंच म्हणेल की सर्व क्षेत्रात पडती चालूच आहे, पण मात्र आता माझी उठण्याची बारी आहे.